हॅलो मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण फायनली आज 12 ज्योतिर्लिंग यात्रेसाठी निघतोय. आज आहे 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबरला म्हणलेलं मी निघणार आहे, तर 5 सप्टेंबर आहे आज आणि मी निघणार आहे. बॅग वगैरे पॅक झाले, त्या बॅग आणि हेल्मेट वगैरे सगळं ओके मध्ये आहे. तर आता बॅग गाडीवर लोड करायच्यात. पाण्याचं कॅन्ड एक राहिलंय भरायचं, ते फिल्टरच्या पाण्याने भरायचं आणि निघायचंय आपल्याला. तर चला जाऊया. कॅन्ड गळणंच भरून चालवलंय, कारण पाण्याच्या कॅन्डावर जास्त पैसे खर्च होतात पिण्याच्या पाण्यावर. त्यामुळे फिल्टरचं पाणी इथनंच भरून चालवलंय. आणि जिथं जिथं आपल्याला प्लांट भेटेल तिथं तिथं आपण फिल्टरचे पाणी भरून घेणार आहे. मित्रांनो, तर इथं आपली गाडी उभी आहे. गाडीला मधल्या स्टँडवर लावू आणि सामान भरू. मित्रांनो, आपली गाडी रेडी आहे जाण्यासाठी. तर चला सामान लोड करूया आणि गाडी घेऊन निघूया. घेऊन येतो. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही तुटलं. पहिल्या शिरात तुटलंही. आता दुसरं पाहतं, जे जुनं मी मागच्या वेळेस घेऊन गेलो होतं ती चालतंय का काय. इथं पहिलं तुटलं एक. फायनली निघालोय. ही बॅग वगैरे लोड केल्यात, चाललोय. एका बॅगचा प्रॉब्लेम होतो, एक बॅग एक्स्ट्रा झाली. मित्रांनो, फायनली 100 किलोमीटर आलोय आज. जवळपास अजून आपल्याला इथनं 81 किलोमीटर आहे भीमाशंकर. आणि आपण मनसरच्या जवळ आहे. मनसर इथनं 20 किलोमीटर आहे. तर 20 किलोमीटर जाऊन मनसरच्या तिथं गेल्यानंतर कॉलेज आहे आमचं. म्हणजे मी होतो ती कॉलेज GP अवसरी, त्या कॉलेजच्या तिथं थांबणार आहे. थोडा वेळ एक फोटो काढून तिथनं मग माझा मित्र एक देवेंद्र तिथं मनसरमध्ये जाणार आहे. तिथनं भीमाशंकरला जाणार आहे. तर सकाळी काय झालं, सकाळी मी निघालो 8:30 वाजता जवळपास. घरी काय एवढं वातावरण काय चांगलं नव्हतं, घरची नाराजच होती. मी निघालो इतक्या लांब. त्यामुळं त्यानंतर सुप्यात पेट्रोल टाकलं आणि सुपा नंतर केडगाव, पारगाव, नावरे, पावळ, लोणी आणि मनसर असं मी मनसरपर्यंत आलोय. म्हणजे जाणार आहे मनसरमध्ये. लोणीच्या पुढं आलोय मी आता. तर चला बाय बाय, भेटू आपण कॉलेजपाशी गेल्या अवसरीच्या. मित्रांनो, हे कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये मी शिकायला होतो, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अवसरी. यातल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डिपार्टमेंटला मी शिकायला होतो. आता मी नाही जात आता. आणि वरती खूप चेंज झालाय. मी भरपूर दिवसांनी आलोय, 7-8 वर्षानंतर. ही झाडं वगैरे काही नव्हतं, इथनं मोकळं होतं. डायरेक्ट हॉस्टेल वगैरे दिसत होतं. आता काही दिसत नाही इथनं. तर आज जाऊन येतो मी एकदा, पाहतो कसं आहे पार्किंग. मित्रांनो, हे माझं कॉलेज आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अवसरी. इथं मी होतो डिप्लोमाला शिकायला. 10वी नंतर डिप्लोमाला होतो आणि 2015च्या बॅचला मी पासआउट झालेलो आहे. तर हे पाहू शकताय पाठीमागचं कॉलेज. खूप भारी कॉलेज आहे. मित्रांनो, फायनली भीमाशंकरला पोचलोय आता. तर पाऊस आता येताना वाटत. जायचंय आता दर्शन करायला. लय दुःख आहे पण इथं पाहू शकताय. मी इथं आपली गाडी लावली, दाखवतो मी तुम्हाला. नवीन कमान झाली, तिकडं आपली गाडी लावली. मित्रांनो, फायनली आपण भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून आलेलं आहे. खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे. एक नंबर दर्शन झालेलं आहे. तर पाऊस पण येत आहे आणि वातावरण पण एक नंबर आहे. सगळं दुःख आहे. तुम्ही पाठीमागे पाहू शकताय. आणि एक नंबर वातावरण आहे. गर्दी पण खूप कमी होती आणि गाडी पण माझी जागेपर्यंत आली. म्हणजे 4 व्हीलर मध्ये आलेल्यांना पण लई वेळ लागणार नव्हता.
तर तुम्हाला मंदिर दाखवतो बॅक साईडची. मित्रांनो हे पाहू शकता, अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि तिथं माकडं वगैरे पण खूप आहेत आणि खूप म्हणजे दर्शन आज चांगलं झालंय एकदम मस्त. कारण आतमध्ये पण ढकलाढकली करत नव्हते, आरामात दर्शन करून देत होते. तर चला जाऊया आपण मनसरकडे. तर आता निघालोय दर्शन करून. जाताना शिड्या चढत जायला लागतंय, येताना उतरत यायला लागतंय. म्हणजे आपण जर मंदिरात जातो त्यावेळेस शिड्या उतरत यायला लागतंय आणि ज्यावेळेस मंदिराच्या बाहेर जाऊ त्यावेळेस शिड्या चढत जायला लागते. त्यामुळं येताना काय नाही वाटलं, आता बी काय नाही वाटत. लाईट थोडी कमी आहे, मी दिसतोय का नाही. चला गर्दी कमी आहे पण. मित्रांनो तो पूर्ण धुकं आहे एकदम. पुढचं दिसत नाही, असं व्हिजिबिलिटी एकदम कमी आहे. तर तुम्हाला दाखवतो फ्रंट कॅमेऱ्याने. स्विच पूर्ण काही दिसत पण नाही आलेलं. ह्या तिथं पुढं टर्न आहे कॉर्नरला, ते पण दिसत नाहीये आणि एकदम मस्त असं वातावरण आहे. वाव, एकदम भारी वातावरण आहे, एकदम भारी. एक नंबर वातावरण आहे, एक नंबर. नादखुळा एक नंबर वातावरण आहे मित्रांनो. तर आता निघालोय, आता 5:15 वाजत आलेत. मनसरला जायचे आपल्याला. तर चला जाऊया, अंधार पडलं वाटतंय पोचतो पर्यंत. चला बाय बाय. मित्रांनो हे पाहू शकता, हे डिंबे धरण आहे. हे वन टॉप व्ह्यू आहे डिंबे धरणाचा. आपण तिथं खाली जिथं गेट आहेत ना तिथं पण जाणार आहे. तर पाहू शकता, हे अतिशय सुंदर असं धरण आहे. हे बरोबर दोन डोंगराच्या मध्ये धरण केलंय त्यांनी. एक नंबर मोठं धरण आहे ना, बारकं वाटतंय. तिथं आपण त्याच्या जवळ गेलो ना मग मोठं दिसतंय. मित्रांनो तर काल आपण भीमाशंकरचं दर्शन करून आल्यानंतर हा आपला मित्र आहे देवेंद्र, त्याच्या घरी आपण थांबलो होतो काल म्हणजे आमचे दाजी पण राहतात तिथं, त्यांच्याकडे पण जेवण केलं होतं. तरी यांनी बरंच मला घरी गेल्यावर जेवायला लावलं आणि तिथं राहण्याची पण एकदम उत्तम सोय होती त्या घरी. आणि सकाळी आज निघाल्यावर त्याच्या मम्मीनी आणि वहिनींनी आणि त्याच्या मिसेसनी पण डबा वगैरे तयार करून दिला आणि नाश्त्याचं पण सकाळचं इतक्या लवकर नाश्ता पण बनवून ठेवला होता. तर धन्यवाद देवेंद्र भाऊ. ओके. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण हा पहिलं ज्योतिर्लिंग झालंय, अजून आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाला जायचंय. तर हा थँक्यू देवेंद्र भाऊ. हॅपी जर्नी. चला.